विधानसभा निवडणुका काही दिवसातच जाहीर होतील। यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळाली, पण त्यांना महायुतीमधून बाहेर पडणं शक्य नाही, कारण त्यांच्यावर अजून कारवाईची टांगती तलवार कायमच असल्याचं मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना व्यक्त केलंय। जयंत पाटील सांगलीत एका कार्यक्रमासाठी आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरात फूट पडली, ही चूक झाली असं मत व्यक्त केलं होतं। यावर जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, अजित पवार यांना चूक झाल्याबाबत आपलं मत व्यक्त केलंय, त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे, त्यामुळे ते महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत। निवडणुकीच्या तोंडावर आहेत, त्या पार्श्वभूमीवर ते कोणतीही वेगळी भूमिका घेणार नाहीत असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय। निवडणुकीपूर्वी सीबीआय ईडीच्या धाकाने भाजप राजकारण करत होतं, पण हे राजकारण आता टिकणार नाही आणि ते देखील करणार नाहीत। अशा यंत्रणांचा कशासाठी वापर होतो हे जनतेला कळलं आहे। विधानसभेपूर्वी पुन्हा या यंत्रणांची भीती दाखवली तर भाजपला याचा फटका बसेल। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या घटकांबरोबर जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत, पण अंतिम धोरण अद्याप ठरलं नाही। या संदर्भात वरिष्ठ नेते एकत्र येऊन चर्चा करतील असं मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील धनगर बांधवांचा श्रद्धास्थान असलेल्या कवटेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील बिरोबा बनात असलेल्या बिरोबा देवस्थानला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे प्रतिपादन मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर विजयशंकर यांनी केले। आरेवाडी येथील बिरोबा देवस्थानच्या दर्शनासाठी राज्यपाल चंद्रशेखर विजयशंकर आले होते। बिरोबाचं दर्शन घेतल्यानंतर उपस्थित भाविकांशी ते बोलत होते। प्रारंभी राज्यपाल CH विजयशंकर यांचा बिरोबा देवस्थान ट्रस्ट आणि धनगर समाज बांधवांच्या वतीने फेटा, घोंगडकाठी आणि हार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक केलं। यावेळी जिल्हाधिकारी राजा दयानिधी, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, तहसीलदार अर्चना कापसे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर यांच्यासह प्रमुख उपस्थित होते। राज्यपाल चंद्रशेखर विजयशंकर पुढे म्हणाले की आमचे धनगर समाज बांधव हे प्रामाणिक असतात, सत्याची कास सोडत नाहीत, कुठेही अशोभनीय वागत नाहीत, परिश्रम करून जीवन जगणं हेच धनगर समाज बांधवांचं वैशिष्ट्य आहे। याचबरोबर बिरोबा देवस्थानच्या विकासासाठी विकास आराखडा तयार करून पाठवा, मी राज्यातून आणि केंद्रातून लागेल तितका निधी मंजूर करून देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। प्रारंभी जगप्रसिद्ध असलेल्या आरेवाडी येथील गजन नृत्य सादर करण्यात आलं। खोतमाळा आष्टा येथील नरसिंह मंदिर नजीक शेतात मगरीचं पिल्लू दिसून आले। सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान सदर शेतात महिला कामगार कामावर गेल्यावर सुमारे 4 फूट लांबीचं मगरीचं पिल्लू त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी घाबरून आरडाओरडा करताच परिसरातील नागरिक जमा झाले। स्थानिक युवकांनी हे मगरीचं पिल्लू त्याला कोणतीही इजा न करता पकडून प्राणी मित्राच्या ताब्यात दिलंय। सदर परिसरात ओढापात्रातून हे मगरीचं पिल्लू शेतात आलं असल्याचं बोललं जाते। तसेच पूर परिस्थिती काळात नदी पात्रातून ओढ्यातून मगर आली असून ती आणि तिची पिल्ले सदर परिसरात असण्याची शक्यता वर्तवली जाते, तरी सदर परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे। कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील 3 पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या पथकाने सुमारे 11,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या छाप्यात पैशावर 3 पाणी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या 6 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी दिली आहे। अक्षय सुनील धुमाळ, प्रशांत संजय घोरपडे, साईराज नंदकुमार बोडरे, अमित महेश मेहगारदेवे, विरजू दिनेश पंडित अशी अटक केलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत। नेवरी गावच्या हद्दीत राहुल महाडिक यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये 3 पाणी पत्त्यांच्या पैशावर जुगार खेळला जात असल्याची टीप उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार शुक्रवारी 4:30 वाजण्याच्या सुमारास नेवरी हद्दीत राहुल महाडिक यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडवर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला। त्यावेळी पैशावर 3 पाणी पत्त्यांचा जुगार खेळत असताना अक्षय धुमाळ, प्रशांत घोरपडे, साईराज बोडरे, अमित भिंगारदेवे, बिरजू पंडित आणि नाथा गुरव हे 6 जण रंगेहात सापडले। या कारवाईत 1 कार, 5 दुचाकी आणि 54,000 रोकडसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। मिरज सांगली रस्ता हा 95% सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे 29 कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केल्यानंतर या रस्ता कामाची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 2 वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत केल्याची माहिती कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता बुरुड यांनी मिरज सुधार समितीला लेखी दिली आहे। चौकशी समितीला 1 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदाराचे धाबे दणाणलेत।
दरम्यान या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होण्यासाठी चौकशी समितीत मिरज सुधार समितीच्या 2 सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी मिरज सुधार समितीचे ए काझी यांनी केली आहे. मिरज सांगली या रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता हा रस्ता 6 पदरीकरण करणं गरजेचं आहे. ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे 10 किलोमीटर अंतराचा 95% सुस्थितीत असणाऱ्या मिरज सांगली रस्त्यावर रस्ता करून सुमारे 29 कोटीच्या निधीचा चुराडा केला जात असल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती. सुधार समितीने 19 सप्टेंबरपासून सार्वजनिक बांधकाम मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही दिलाय. डॉक्टर पतंगराव कदम यांच्याशी माझे राजकारणापलीकडचं नातं होतं. त्यांचं शिक्षण, सहकार, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील कार्यकर्तृत्व मोठं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात कार्यरत असताना सदैव पालकत्वाच्या भूमिकेत राहून ते जनतेची कामे करत होती. त्यांची शिकवण डोळ्यांसमोर ठेवून मी काम करत आहे. त्यांनी उभा केलेलं काम आदर्शवत आहे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केलंय. वांगी येथील डॉक्टर पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ या स्मारक स्थळी आज पालकमंत्री सुरेश खाडे यांनी भेट दिली. डॉक्टर पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पालकमंत्री खाडे यांचं स्वागत केलं. यावेळी माजी आमदार मोहनराव कदम, सांगलीचे नगरसेवक सुरेश आवटी उपस्थित होते. यावेळी सुरेश खाडे म्हणाले की राज्याच्या राजकीय क्षेत्रात जे काही मोठे नेते घडले त्या डॉक्टर पतंगराव कदम यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. त्यांचं नाव उच्चारताच आपल्या नजरेसमोर एक दिलखुलास, मनमोकळं असं एक हास्र व्यक्तिमत्व समोर येतं. लोकांची कामे करताना त्यांची विचारसरणी, पक्ष अथवा संघटना यांच्या भिंती आडव्या येऊ दिल्या नाही, त्यामुळे ते लोकप्रिय नेते होते असे सुरेश खाडे म्हणाले. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्य JK जाधव, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, युवा नेते ऋषिकेश लाडा आदी जण उपस्थित होते. सांगली बाजार समितीच्या विष्णू अण्णा पाटील फळ मार्केटमध्ये खुल्या भूखंडावर पत्र्याचे शेड उभा केलेल्या 56 गाळेधारकांना बाजार समितीने नोटीस देऊन महिना होत आला तरी त्यांच्याकडून कोणताही खुलासा आले नाही. आता दुसरी नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर योग्य खुलासा न आल्यास गाळ्यांवर हातोडा टाकला जाणार आहे. तशी हालचाल बाजार समिती प्रशासनाने सुरू केल्याचं वृत्त आहे. बाजार समितीच्या मागील संचालक मंडळाच्या कालावधीत सहकार विभागाच्या आदेशान्वये आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समितीच्या कोल्हापूर रोडवरील विष्णू अण्णा पाटील फळ मार्केटमध्ये 56 व्यापाऱ्यांना ठराव करून जागा दिली होती. या व्यापाऱ्यांनी या जागेवर पत्र्याचं शेड उभारले, मात्र शेड उभारलेली जागा खुला भूखंड आहे. याशिवाय याच बाजूला उभारण्यात आलेल्या जागा बेदाणा गोदामासाठी आरक्षित ठेवण्यात आली. असं असतानाही तत्कालीन कारभाऱ्यांनी संबंधितांकडून मागणीनुसार अनामत रक्कम घेऊन जागा दिली होती. आता याबाबतच्या तक्रारी शासनाच्या सहकार खात्याकडे गेल्यानंतर शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रभू रामचंद्र व श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल ज्ञानेश महाराव यांनी वादग्रस्त विधान केले, त्यामुळे त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने सांगली शहर पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली. तर हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना भेटून निवेदन दिले. नितीन शिंदे म्हणाले, संभाजी ब्रिगेडच्या मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये हिंदू देव आणि संत पुरुषांच्या बद्दल ज्ञानेश महाराव यांनी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले. यामुळे भावना दुखावल्या आहेत. हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने जाणून बुजून आक्षेपार्ह आणि अश्लील विधाने केले. त्यामुळे ज्ञानेश महाराव यांच्यावर हिंदू समाजाच्या देवदेवता आणि महापुरुषांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्याला तात्काळ अटक व्हावी यासाठी घोषणाबाजी केली आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षकांची चर्चा केली. संभाजी ब्रिगेड अधिवेशन आयोजित केलेल्या संयोजकांवर देखील गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी नितीन शिंदे यांनी केली आहे. सांगली शहर व परिसरात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे, पण शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील बाल हनुमान, वडर कॉलनी, टिंबर एरिया, भीमनगर, आप्पासाहेब पाटील नगर, नवीन वसाहत आदी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पाणी समस्येला तोंड द्यावं लागते. या भागातील नागरिकांनी 24 ऑगस्टला प्रशासनाची भेट घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. प्रभागातील बाल हनुमान, वडर कॉलनी, टिंबर एरिया, भीमनगर, आप्पासाहेब पाटील नगर, नवीन वसाहत आणि इतर परिसरात नागरिक ऐन गणेशोत्सवात पाण्यासाठी वणवण करताना फिरतात. या भागातील माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी आयुक्तांना याबाबत पुन्हा स्मरणपत्र देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली, मात्र अधिकारी कोणतीच दखल घेत नाहीत. शहरात असमतोल पाणी पुरवठा सुरू असून काही भागात मुबलक पाणी पुरवठा होत असून काही भागात नगण्य पाणी पुरवठा होतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केली आहे.